सर्वांनी एकत्र चाललं पाहिजे, कुणावरही दबाव टाकण्याची गरज नाही असं शेलार यांनी म्हटलंय। कुणाच्याही सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकू नका असं आवाहन सुद्धा शेलार यांनी केले। पांढऱ्या पट्टीच्या वादावर आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागीतेने वागलं पाहिजे। कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही। सगळ्यांनी कोएक्झिस्ट सहभागीतेने चाललं पाहिजे असं। हिंगोलीमध्ये राज्य मार्गावरील पूल 3 वर्षांपासून अर्धवट बांधकाम अवस्थेमध्ये आहे। पुलाचं काम पूर्ण करून वाहतुकीसाठी पूल खुला करण्याची वाहनधारकांची मागणी आहे। हिंगोली जिल्ह्यातील उंबरा फाटा ते बोल्डा फाटा मार्गावरील कयाधू नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाचं बांधकाम मागच्या 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच आहे। उंबरा फाटा ते बोल्डा फाटा या राज्य महामार्गावरती कयाधू नदीवरती बांधण्यात येत असलेला पूल मागच्या अनेक वर्षापासून अर्धवट स्थितीमध्ये आहे। पुलाचे पिल्लेर जे आहेत ते अशा प्रकारे उभे आहेत। मागच्या 2 ते 3 वर्षापासून अशा प्रकारे या पुलाचं काम जे आहे ते अर्धवट स्थितीमध्ये आहे। खरं तर बांधकाम विभागाच्या वतीने किंवा संबंधित प्रशासनाच्या वतीने या पुलाचं काम जे आहे ते पूर्ण करणं गरजेचं होतं। हा मार्ग जवळपास वाहतुकीसाठी जे आहे ते मागच्या 3 वर्षापासून खुला करण्यात आला, मात्र अद्यापही पुलाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही। परिणामी ज्या साईडचा जो जुना पूल आहे तो जो आहे तो मोडकळी झालेला आहे, तो पूल जुना झालेला आहे, म्हणून कुठला धोका होऊ नये ह्याच हेतूने जे आहे ते हे पूल बांधण्यात येते। मात्र मागच्या अनेक वर्षापासून या पुलाचं काम जे आहे ते अर्धवट स्थितीमध्ये आहे। खरं तर हा पूल जो आहे तो पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती याच राज्य महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची होत आहे। रमेश चेंडके, TV9 मराठी। पुण्याच्या भोरमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून पैशांची वसुली होत असल्याचा आरोप होतोय। मोफत असणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची वसुली होत असल्याचा आरोप केला जातोय। महिलांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली। सरकारी दवाखान्यातील नर्स पैसे वसूल करत असल्याचा आरोप केला जातोय। काही महिलांवर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करत असल्याचा सुद्धा आरोप आहे। शस्त्रक्रियेनंतर महिलांकडून 1 ते 3 हजारांची मागणी होत असल्याचा आरोप आहे। दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। माझ्या ऑलरेडी 2 सीझर आहेत, त्यामुळे मला माहिती आहे की भूल कशी चढल्यावरती काय होतं। त्यांनी मला न भूल चढल्यामुळे मी त्यांना सांगते की मला खूप त्रास होते, मला सोडा। मी त्यांना कंटिन्यू ओरडत होते, तरी त्यांनी मला सोडलं नाही। आणि शेवटी मला अक्षरशः श्वास माझा कोंडला गेला होता। मी त्याच्यावर मला त्या चेअरवरून डायरेक्ट अशी घेतली खाली, आणि खाली घेतल्याच्या नंतर मी एका महिलेच्या अंगावरती माझं पूर्ण शरीर टाकून दिलं। एका रूम मध्ये नेलं, तिथे झोपवलं, आणि मला कोण होतं मला एवढं कळत नव्हतं, पण ते मला हलवत होते। ऐकायला येत होतं मला की मला म्हणत होते की तुम्ही घरी सांगितलेत का, पैसे मागितलेत, उठ पैसे द्यायला सांगितलेत, हे असं सांगत होते मला। वैद्यक अधिकारी म्हणले ह्याचा तपास करून आम्ही योग्य ती कारवाई करू। मी काल त्यांना पत्राद्वारे त्यांना निवेदन दिलेले आहे, ते लवकरात लवकर मला कळवतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। बस त्यांनी आश्वासन दिलंय मला। हो, याच्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या अनुषंगाने आम्ही एक चौकशी समिती नेमलेली आहे। 34 महिलांच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे, तर त्याबाबत चौकशी समितीचं काम चालू आहे। जवळपास निम्म्या महिलांचे जबाब घेतले गेलेले आहेत। सगळ्यांचे जबाब आहे त्या 2-3 दिवसात पूर्ण होतील, आणि पूर्ण झाले की आपण जे काही त्याच्यातनं अहवाल येईल दोषींवर आपण योग्य ती कारवाई करू। अहिल्यानगरमध्ये प्रसूतीनंतर गर्भवतीचा मृत्यू झालाय। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। बाळाची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचा नातेवाईकांकडून आरोप करण्यात आलाय। डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी आहे। अहिल्यानगरच्या मैड हॉस्पिटलमधील ही घटना आहे। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर लवकर तिथे आले नाही, याचे डॉक्टरचं चूक आहे आम्हाला असं वाटतं, नाही का। आणि डॉक्टरचे टायमिंगनुसार 20 ते 25 मिनिटानंतर डॉक्टर तिथे आले। डॉक्टर आले नाहीमुळे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आमचं पेशंट दगावलं। हे पेशंट दगावलं आणि बाळ पण क्रिटिकल आहे, समजा लोणीला आहे, त्याचा श्वास घ्यायला त्रास आहे। तर आमची हीच मागणी आहे की आज आमच्या संग जे घडलं ते परत कोणासंग घडू नये, आणि डॉक्टरवर कठोर ते कठोर कारवाई व्हावी, म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, हीच आमची मागणी। सिझर करून घ्या म्हणे, इमर्जन्सी, आणि अर्ध्या तासात सिझर करून तिला बाहेर काढून दिलं, जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून दिले। त्याच्यानंतर मग तिची तब्येत सिरियस झाली, तिच्या तोंडातून फेस यायला लागलं, त्याच्यानंतर मला फिट आली तिला, त्याच्यानंतर फेस आलं आहे तोंडातून। त्याच्यानंतर म्हणे कामगार हॉस्पिटलला घेऊन जावं। त्याच्यानंतर ते कामगार हॉस्पिटलला घेऊन गेले। अर्ध्या पाऊण तासानंतर तिकडे सांगून दिलं की ती मृत्यू झाली तिची। डॉक्टर पेशंट मैड हॉस्पिटलला डेड झालेलं होतं। बाळाची तब्येत कशी? बाळ थोडा सिरियस आहे आणि लोणीमध्ये ॲडमिट आहे।